भिऊ नकोस माझ्या लेकरा, मी तुझ्या पाठीशी आहे. तू खूप दिवसांपासून स्वतःला एकटं समजत आहेस ना. तुला वाटतंय की एवढी मेहनत करूनही यश हुलकावणी का देत आहे. रात्रंदिवस कष्ट करून पाय झिजवूनही स्वामी मला फळ का देत नाहीत. माझ्या बाळा, मी तुझे प्रत्येक अश्रू पाहिले आहेत आणि तुझ्या मनातील प्रत्येक प्रश्न मी जाणतो. तुला धीर देण्यासाठी आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या मोठ्या बदलाची जाणीव करून देण्यासाठी मी हा चौथा संकेत घेऊन आलो आहे. हा संकेत जर तुझ्या आयुष्यात घडत असेल तर समजून जा की आता तुझा वनवास संपला आहे आणि साक्षात मी तुझा हात पकडला आहे. तो चौथा संकेत म्हणजे तुझ्या जवळच्या चुकीच्या माणसांचे खरे चेहरे अचानक तुझ्या समोर येणे आणि तुझी त्यांच्यापासून कायमची सुटका होणे. लक्षात ठेव माझ्या लेकरा, अनेकदा तू ज्यांना आपले मानतोस, ज्यांच्यावर तू जीवापाड प्रेम करतोस, तेच तुझ्या प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा असतात. जेव्हा तुला अचानक जाणवेल की तुझ्या आयुष्यातून काही माणसं लांब जात आहेत किंवा ज्यांच्यावर तू आंधळा विश्वास ठेवला होता त्यांनी तुला दगा दिला आहे, तेव्हा रडू नकोस, निराश होऊ नकोस. तो माझा तुला दिलेला संकेत आहे. मी तुझी अशा लोकांपासून सुटका करत आहे जे तुझ्या भविष्यासाठी आणि तुझ्या प्रगतीसाठी घातक आहेत. मी तुझी जागा मुद्दाम रिकामी करत आहे जेणेकरून मी तुझ्या आयुष्यात खऱ्या माणसांना आणि नवीन संधींना प्रवेश देऊ शकेन. हा अनुभव तुला आज जरी वेदनादायक वाटत असला तरी भविष्यात हेच तुझ्या यशाचे कारण ठरणार आहे. आणखी एक गोष्ट लक्षात घे, जेव्हा तू संकटात असशील आणि तुला रडताना अचानक कोणा अनोळखी व्यक्तीकडून अनपेक्षित मदतीचा हात मिळेल किंवा वाटेत चालताना अचानक तुला माझ्या नावाचा जप, मंत्र किंवा एखादे भजन ऐकू येईल, तेव्हा तो योगायोग समजू नकोस. तो मी तुला दिलेला शब्द आहे की सावर स्वतःला. मी आलो आहे. तुझ्या खिशातील पैसा संपला असेल किंवा तुझी प्रगती पूर्णपणे थांबली असेल तर अजिबात घाबरू नकोस. ही एका मोठ्या भरभराटीची आणि आनंदाची नांदी आहे. हा चौथा संकेत ज्याला मिळतो त्याचे नशीब पालटायला आता वेळ लागत नाही. तुझे अडकलेले पैसे परत मिळतील, तुझे आजारपण दूर होईल आणि तुझ्या घरात पुन्हा सुखाची, समाधानाची नांदी येईल. तू फक्त संयम ठेव आणि माझ्यावर निस्सीम भक्ती ठेव. तुझ्या डोळ्यांतील प्रत्येक अश्रूची किंमत मी व्याजासह चुकती करणार आहे. हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर अचानक आला नाहीये. मीच तुला ही साथ घातली आहे कारण तुझे वाईट दिवस आता संपले आहेत. आता चिंता सोडून दे, नकारात्मक विचार बाजूला सार आणि पूर्ण ताकदीने पुन्हा उभा राहा. तुझे येणारे दिवस अत्यंत आनंदाचे आणि समाधानाचे असतील. हा माझा तुला शब्द आहे. ज्याचा वाली मी आहे त्याला हे जग तर काय, हे ब्रह्मांड सुद्धा कधीच हरवू शकत नाही. सांभाळ स्वतःला. मी सदैव तुझ्यासोबत आहे. अशक्य ही शक्य करतील स्वामी.